स्वामी समर्थांनी एका विधवेला दिलेली मदत। एकदा अक्कलकोट जवळच्या एका गावात पार्वतीबाई नावाच्या एक विधवा महिला राहायच्या। त्यांचे पती अकाली निवर्तल्याने त्या एकट्या पडल्या होत्या। संसार चालवण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागत होता। त्यांच्याकडे ना पुरेसे पैसे होते ना कुटुंबातील कोणाचा आधार। त्यांना एक लहान मुलगा होता आणि त्याच्या भविष्याची चिंता त्यांना सतत सतावत होती। पार्वतीबाईंनी स्वामी समर्थांचे नाव ऐकले होते। स्वामी भक्तांचे दुःख दूर करतात असे लोक म्हणत असत। एके दिवशी त्यांनी धीर करून स्वामींच्या दर्शनासाठी जायचे ठरवले। अक्कलकोटला पोहोचल्यावर त्यांनी स्वामींना पाहिले। स्वामी एका वडाच्या झाडाखाली बसले होते। पार्वतीबाईंनी त्यांना आपली सर्व व्यथा सांगितली आणि खूप रडू लागल्या। स्वामींनी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकून घेतले। काही क्षण ते डोळे मिटून बसले आणि नंतर त्यांनी पार्वतीबाईंना सांगितले, घाबरू नकोस पोरी, धीर धर। उद्या सकाळी गावाबाहेरच्या विहिरीवर जा, तिथे तुला मार्ग सापडेल। स्वामींचे शब्द ऐकून पार्वतीबाईंना थोडे समाधान वाटले, पण त्यांना स्वामींच्या बोलण्याचा अर्थ कळेना। दुसऱ्या दिवशी सकाळी पार्वतीबाई स्वामींच्या आज्ञेनुसार गावाबाहेरच्या विहिरीवर गेल्या। तिथे त्यांना एक छोटीशी गाठडी दिसली। त्यांनी ती उघडून पाहिली तर त्यात सोन्याची नाणी होती। त्यांना विश्वासच बसेना। स्वामींनीच त्यांना ही मदत केली होती। त्या सोन्याच्या नाण्यांमुळे पार्वतीबाईंनी आपले घर आणि मुलाचे शिक्षण व्यवस्थित केले आणि सुखी जीवन जगू लागल्या। स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांचे जीवन बदलून गेले। तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच स्वामींचे चमत्कार कथा ऐकण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा।